नाशकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं समजतंय। सुधाकर बडगुजर यांनी नाशकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोमवारी भेट घेतली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यातच झालेल्या पक्ष संघटनेतल्या बदलांमुळे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सध्या मोठी खळबळ उडालेली आहे। हा संघटनात्मक बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत। त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत। परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे। मला असं वाटतं की नुसतं सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो, आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही। हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही। उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत। हो, हे बरोबर आहे, तुम्ही जसे विचारतात ते शेवटी सत्ताधारी पार्टी आहे आणि त्यांच्याकडे सगळे साम दाम दंड सर्व, आणि ह्या दृष्टिकोनातून लोक घाबरतात। हल्ली ॲक्च्युली भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, लोकांच्या मनामध्ये घबराट आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढचं आपलं भवितव्य बनवायला पाहिजे, फ्युचर बनलं पाहिजे, या दृष्टिकोनातून सत्ताधारी पार्टीकडे जाण्याचा ओढ लोकांचा असतो। तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।